हा एक ऐतिहासिक आणि भावनिक क्षण होता. आम्हाला सर्वांनाच मतदारसंघातील जनतेला आनंद झाला आणि निश्चितच एक सहकारी क्षेत्राला नवी दिशा देण्याचा सातत्याने त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या येण्यानं चळवळीतील कार्यकर्त्यांना तर निश्चितपणे त्यांचा उत्साह वाढलेला आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास आपोआप जागृत होतो. मला वाटतं हाच आत्मविश्वास येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यकर्त्यांना एक ऊर्जा ठरेल असं माझं मत आहे. जे नुकसानग्रस्त आहेत, अतिवृष्टीधारक आहेत, आपल्या त्या शेतकऱ्यांना सुद्धा एक मोठं आश्वासन अमित भाई देऊन गेले. काय वाटतंय, कधीपर्यंत पूर्ण होईल? नाही, मला वाटतं आता अंतिम सगळे आव्हानं आता प्राप्त झालेली आहेत आणि आज आश्वासन म्हणजे एक आश्वासक अशा प्रकारची भूमिका आदरणीय अमित भाईंनी मांडलेली आहे. मला वाटतं आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांनी सुद्धा अतिशय आश्वासित केलं आपल्याला की आम्ही शेतकऱ्याच्या मागे भक्कमपणे उभा आहे. निश्चितच एक मोठ्या मला वाटतं पॅकेज सरकारकडून लवकर मिळेल अशी अपेक्षा आणि लोकांनी त्यामुळे शेतकरी सुद्धा सुखावलेला आहे. सर, अमित भाई यांनी तुमच्या 3 पिढ्यांचे संबंध आहेत स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून. काय कसं पाहता या सगळ्या संबंधांकडे तुम्ही? असे व्यक्तिगत स्नेह आहेत. म्हणजे मला वाटतं माझ्या ह्या भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीमध्ये अमित भाईंचाच खरं सिंहाचा वाटा होता आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मला वाटतं त्यावेळेचे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी एक जो विश्वास मला त्या निमित्तानं दिला तो महत्त्वाचा होता. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला वाटतं आदरणीय अमित भाईंची एक महत्त्वाची भूमिका होती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.